दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ती निरूपण. श्रोत्यांनी भगवत भक्तीविषयी प्रश्न विचारला. त्यावर भगवत भक्ती 9 प्रकारच्या आहेत असे सांगून त्यातील पहिल्या श्रवण भक्तीचे निरूपण केले. आता दुसरी कीर्तन भक्त ऐका. सदैव मधुरवाणीने सगुण कीर्तन करून भगवंताचा महिमा वाढवावा, यासाठी साधकाने बरेच पाठांतर करून अनेक ग्रंथातील महत्वाचे भाग मुखोद्गत करून सतत परमेश्वराचे कीर्तन करीत राहावे. ते दुसऱ्यासाठी नसून आपल्या सौख्यासाठी, कल्याणासाठी आहे असे समजून वारंवार कीर्तन करीत असावे. कीर्तन रहित होऊन राहूच नये. दिवसेंदिवस नव्या उत्साहाने अत्यंत प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त लोकसंग्रह असा करावा की कीर्तनातील जयघोष साऱ्या जगात दुमदुमत राहावा. सारांश: पूर्ण मनाने अंतःकरणपूर्वक प्रेमरसयुक्त हरिकीर्तनाबद्दल आस्था उत्पन्न व्हावी. जास्त काय सांगावे. परमेश्वराला कीर्तन प्रिय असते. कीर्तनाने समाधान मिळते. कलियुगात बहुसंख्य लोकांचे कीर्तन हेच साधन आहे. आता कीर्तन कसे करावे ते सांगत आहोत. भगवंताच्या नाना प्रकारच्या विशेष रूपांचे, त्यांच्या वेशभूषांचे, अलंकाराचे वर्णन करावे आणि त्या ध्यानमूर्तीला अनुलक्षून कीर्तन करावे. परमेश्वराच्या यश, कीर्ती, प्रताप, महिमा यांचे असे वर्णन करावे की ते ऐकून भक्तांचे अंतःकरण तृप्त व्हावे. कीर्तनामध्ये मुख्य कथेबरोबर हास्य निर्माण करणारे चुटके, टाळ्या, सहनामघोष प्रसंगानुरूप काही कल्पित कथा आणि प्रत्यक्ष घडलेले चमत्कार यांचा समावेश असावा. कीर्तन ताळ, मृदुंग, संगीत युक्त असावे. हावभावयुक्त ताना, नृत्य हे सर्व काही प्रमाणात असावे. पण गायन, अभिनय यामध्येच वाहवत जाऊन कीर्तनाच्या विषयात खंड पडत नाही ना, याबद्दल जागृत असावे. करुण रस ओसांडून वहावा. स्पष्ट आणि उच्च स्वरात कीर्तन करून श्रोतृवर्गाचे कान आनंद रसाने भरून तृप्त व्हावेत. शरीर कंप पावणे, रोमांचित होणे, बाहू इत्यादी अवयव स्फुरणे, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहणे इत्यादी सात्विक भावयुक्त अंतःकरणाने गायन, पदपाद्य इत्यादी म्हणावे आणि त्या भाववेशात देवाला साष्टांग नमस्कार करावा. पद, अभंग, दोहे, श्लोक, गद्यादी, अन्य रचना, वीररस वर्णन इत्यादी वेगवेगळ्या छंदात वृत्तांत म्हणत समयानुसार कीर्तनात विनोद करावा. त्याशिवाय आश्चर्यचकित करणारे शृंगारादी, नवरसयुक्त गदपद्य आणि अनेक सुगम वाक्य शास्त्राधारे सांगावीत. कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचे विवरण, नीती, न्याय, स्वधर्म रक्षण, साधन मार्ग आणि अध्यात्म निरूपण स्पष्टपणे करावे. वर सांगितल्याप्रमाणे कीर्तनात सगुण कीर्तनाचे वेळी सगुणाचे महत्व आणि निर्गुण निरूपणाचे प्रसंगी आत्मज्ञान वाढवावे. असे करणे हेच युक्त आहे. निर्गुण निरूपणाच्या वेळी पूर्ण विचाराने पूर्व पक्षाचा त्याग करून सिद्धांताचे निरूपण करायला हवे. तर विनाकारण ताळमेळ नसलेले लांबलचक बोलत जाऊ नये. आपण वेद वाचावेत आणि लोकांना प्रवचनात माया ब्रह्माबद्दल थोडक्यात पण पूर्ण सार येईल असे विवरण करावे. आणखी काय तर सगुण निर्गुण जाणलेल्या लोकसंग्रहाकांनी ब्राह्मण वर्णाचे आचरण आणि उपासना भजनाच्या रीतीचे आदरयुक्त रक्षण करावे. गुरु परंपरा कधीही विचलित होऊ देऊ नये. वैराग्याचे रक्षण करावे. ज्ञानाचे लक्षणही सांभाळावे. तत्पर असलेला शहाणा माणूस हे सर्व सांभाळू शकतो. असो वक्त्याने कीर्तनात किंवा निरूपणात ऐकणाऱ्यांना शंका येतील
त्यांचे असलेले समाधान नाहीसे होईल, नीती न्याय आणि साधन कमी होईल असे प्रतिपादन करू नये. सगुणाचे वर्णन करणे याला कीर्तन आणि अद्वैत प्रतिपादन याला निरूपण असे म्हणतात. निरूपणात सुद्धा सगुण भजन इत्यादी रक्षूनच निर्गुणाचे प्रतिपादन करावे. वक्तृत्वावर प्रभुत्व असणाऱ्यांनाच हे सर्व साध्य होते. इतकेच नव्हे तर वक्ता पूर्ण अनुभवी असायला हवा. सामान्य लोकांना वक्तृत्वाचा अधिकार प्राप्त होत नाही. अधिकारी वक्ता वेदज्ञेचा भंग न होईल, सर्व लोक सन्मार्गाला लागतील असे सर्वांचे रक्षण करूनच ज्ञान सांगतात. या सर्व विशेष गोष्टी बाजूला राहू देत. भगवंताचे गुणानुवाद करणारे कीर्तन हीच दुसरी भक्ती होय. कीर्तनाने महादोषांचा परिहार होतो. कीर्तनाने श्रेष्ठ गती प्राप्त होते. एवढेच नव्हे तर कीर्तनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते, यात शंकाच नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने योग्यता येते. कीर्तनाने सर्व मानव सुशील होतात. कीर्तनाने एकाग्रता प्राप्त होते. कीर्तनाने एक निश्चय होतो. कीर्तनाने श्रोता वक्त्याच्या शंका निर्नाम होतात. ब्रह्मदेवाचे पुत्र नारद सदैव हरी कीर्तन करीत असतात. या संकीर्तनाच्या मोहिमेमुळेच नारदच नारायण असे म्हटले जाते. म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो. सर्व तीर्थ आणि सर्वात्मा असलेला भगवंत जेथे कीर्तन चाललेले असते तेथे वास करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थ दशके कीर्तनम भक्ती निरूपणम नाम द्वितीयः समासः.